आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। ओबीसी समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ आंदोलन। मराठा आरक्षण संदर्भात नेमण्यात आलेली शिंदे समिती रद्द करावी। सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करू नये। ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी। बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे। मागील वर्षभरात कुणबी प्रमाणपत्रावर झालेली नोकर भरती रद्द करावी। ओबीसी विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृह बांधावीत। महाज्योतीला निधी उपलब्ध करून द्यावा यासह अन्य मागण्यासाठी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने दिनांक 13 जुलै शनिवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळी वेशभूषात जाहीर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। साईबाबा बँकेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 13 जुलै शनिवार रोजी शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय येथे सकाळी संपन्न झाली। या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर हे होते, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, संचालक जयप्रकाश बिहाणी, ज्येष्ठ पत्रकार DV मुडे, मधुकर नाना पौड, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सभेविषयी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव रडाणे यांनी विशद केले। अहवाल वाचन सुभाष चव्हाण यांनी केले। यावेळी कांचन कोरडे, ॲडव्होकेट गोविंद शेडके, सर्जेराव लहाने, मधुकर नाना पौड, प्राध्यापक प्रभाकर रावते, बळीराम माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले। बँकेचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद 2023-24 या आर्थिक वर्षात बँकेने 1,89,96,000 निव्वळ नफा मिळवला। या नफ्यातून कायदेशीर तरतुदी वजा जाता संचालक मंडळाने सुचविलेल्या 10% लाभांश सभेने मंजूर केला। संस्थेच्या अध्यक्षांनी सभासदांच्या सर्व शंकांचे निरसन केले। मागील आर्थिक वर्षात वर्ग प्राप्त झाला असल्याचे सांगितले। मार्च 2024 अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता 1,89,96,000 रुपये नफा झाला आहे। संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे भाग भांडवल 6,02,00,000 आहे व स्वनिधी 21 कोटी आहे। मार्च अखेर एकूण ठेवी 210,68,00,000 आहेत। कर्ज वाटप 120 कोटी आहेत। नेट NPA 0%, ग्रास NPA 6.23% आहे। एकूण सभासद 8,896 आहेत। सर्व शाखा नफ्यात आहे व गेल्या 10 वर्षांपासून 10% लाभांश वाटप करीत आहे। सतत 10 वर्षापासून बँको पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह असोसिएशनच्या पद्मभूषण, कैलासवासी वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार, बेस्ट चेअरमॅन पुरस्कार मिळाले आहे। ग्राहक सभासद यांनी जास्तीत जास्त ATM, POS, ई-कॉम, मोबाईल बँकिंग, QR कोड अशा आधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करावा असे आवाहन यावेळी नियमित कर्ज फेडणाऱ्या सभासदांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। गंगाखेड रेल्वे उड्डाण पुलासाठी विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांना निवेदन। गंगाखेड ते कोदिरी रोडवरील राज्य रस्ता क्रमांक 219 मधील रेल्वे फाटक वारंवार बंद होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना व दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे ओबीसी फाउंडेशनच्या वतीने सुरुवातीपासून पाठपुरावा करत असताना गंगाखेड रेल्वे स्थानक येथे 12 जुलै रोजी विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच्याशी चर्चा करत उड्डाणपूल लवकर व्हावा म्हणून पुन्हा निवेदन देण्यात आले। गंगाखेड रेल्वे स्थानकात डिव्हिजनल मॅनेजर नीती सरकार सकाळी 11:15 वाजता येताच ओबीसी फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष यांनी रेल्वे स्थानकमध्ये चर्चा करून उड्डाणपुलाबरोबर इतरही मागण्याचे निवेदन देण्यात आले। विजयवाडा ते काकीनाडा एक्सप्रेस, शिर्डी जाणारी व नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस गाडीलाही गंगाखेड स्थानकात थांबा देण्यात यावा। गंगाखेड ते नांदेड 16 नंबरचे फाटक सुरू करण्यात यावे। गंगाखेड रेल्वे स्टेशनमध्ये महिलांसाठी स्वच्छता व्यवस्था करण्यात यावी। गंगाखेड रेल्वे स्टेशनवर बोगी प्रदूषण डिस्प्ले लावण्यात यावा। गंगाखेड ते पनवेल जाणाऱ्या रेल्वेचे स्लीपरचे डबे वाढवण्यात यावे व नव्याने गंगाखेड मार्गे पुणे जाण्यासाठी नवीन गाडी सोडण्यात यावी। वरील मागण्या करत लवकरात लवकर सोडण्यात यावी अशी मागणी निवेदनद्वारा ओबीसी फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण लटपटे यांनी केली।
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांचा सत्कार. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या आदेशान्वये सुनील मगरे यांची दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सुनील मगरे गंगाखेड येथे प्रथमच आल्यामुळे जाहीर सत्काराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी लातूर जिल्हा निरीक्षक सिद्धोधन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव पंडित, जिल्हा सचिव ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, जिल्हा सचिव रवी वाघमारे, जिल्हा संघटक कृष्णा सावंत यांचीही यावेळी उपस्थिती होती. गंगाखेड शहरात नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच आले असता वंचित बहुजन आघाडी तालुका संघटनेच्या वतीने आकाश पारवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जाहीर सत्कार यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका टीम प्रमुख नवनाथ साळवे, रमेश जोंधळे, सकाराम पंडित, पंडित पारवे, प्रभाकर घोगरे, वंचितचे नेते गजानन पारवे, मुंजा टोपे, निवृत्ती केदारे, अनिल अवचार, कल्याण पंडित, कल्याण वाघमरेसह आदींनी प्रयत्न केले. मनपा प्रशासनाने बिल थकविल्याने घंटागाडी बंद. परभणी महानगरपालिका प्रशासनाने गेल्या 3 ते 4 महिन्यापासून बिले थकविल्याच्या निषेधार्थ केर कचरा उचलणाऱ्या संबंधित एजन्सी धारकाने गेल्या 2 दिवसापासून घंटागाड्या पूर्णतः बंद ठेवल्या असून त्याचा परिणाम महानगरपालिका हद्दीतील चाहो बाजूंच्या वसाहतीत, प्रमुख चौक व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचऱ्यांचे ढीग साचले आहे. दुर्गंधी पसरली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर यांनी स्वच्छतेचे काम पाहणाऱ्या एजन्सी धारकांची गेल्या 2 ते 3 महिन्यापासून बिले थकविली आहेत. त्याचा परिणाम संबंधित एजन्सी धारकाने घंटागाड्या चालकांना दरमहा वेतन व गाड्यांना इंधन कसे पुरवू असा सवाल करीत विविध प्रभागात तैनात केलेल्या घंटागाड्या बंद केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील स्वच्छतेचे काम 2 दिवसापासून पूर्णतः ठप्प झाले आहे.